स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत। नाश्ता सेंटरमध्ये असते अगदी सेम तसेच मऊ लुसलुशीत उपीट किंवा उपमा आज आपण पाहणार आहोत। खूप टेस्टी होतो हा, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पौष्टिक आणि टेस्टी असा उपमा आज आपण पाहणार आहोत। एकदम मऊ होतो, खूप छान अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। एक वाटी रवा घ्यायचा आहे। हा मी येथे जाड रवा घेतलेला आहे। वाटी रवा घेतलेला आहे मी येथे, जाड रवाच घ्यायचा आहे। आता त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहे। जिरे जेव्हा आपण रवा भाजत असताना घालतो तेव्हा एकदम खमंग असा सुवास त्या उपम्याला येतो, त्यामुळे जेव्हा रवा भाजता तेव्हा तुम्ही थोडे त्यामध्ये जिरे घालू शकता। खमंग असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मग आपण यामध्ये तूप घालणार आहोत। रव्याचा चांगला खमंग वास आल्याच्या नंतरच आपण तूप घालणार आहोत, म्हणजे रवा चांगला एकसारखा भाजला जातो। एकदम कमी तुपामध्ये हा उपमा एकदम टेस्टी होतो। दोनच चमचे मी इथे तूप घातलेले आहे। दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। रवा आपला चांगला खमंग भाजलेला आहे। थोडा वेळ भाजूया अजून। रव्याचा एकदम छान खमंग असा वास येत आहे। आता आपण काढून घेऊया। भाजलेला रवा मी काढून घेतलेला आहे। त्याच पॅनमध्ये आता तेल घालायचं आहे। तूप घातलं तरी पण चालेल, पण एकदम कमी तुपामध्ये आपण हा उपमा एकदम टेस्टी बनवत आहोत, म्हणून मी इथे तेलाचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। तेल चांगलं तापू द्यायचं आहे, मोहरी चांगली फुटू द्यायची आहे। मग आपण यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत, उडदाची डाळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ फोडणीला घालायची आहे। हे चांगलं तेलामध्ये लाल होऊ द्यायचं आहे। शेंगदाणे चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान तळले की मग आता यामध्ये आपण कढीपत्ता घालूया, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता चांगलं परतून घ्यायचं आहे। कमी गॅसवर चांगला कांदा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे। रवा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। थोडीशी साखर घातलेली आहे, मीठ, इथेच आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि मग आपण पाणी घालणार आहोत। पाणी गरम गरम घालायचे आहे। गरम पाणी करायला ठेवले होते मी, आता गरम पाणी यामध्ये घालणार आहोत। पाणी थोडं जास्त घालायचं, म्हणजे मऊ एकदम लुसलुशीत उपमा होतो। थोडंसं दूध घालायचं, म्हणजे अजूनच मऊ होतं उपमा। एकदम टेस्टी असा उपमा होतो हा। थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत आणि उपमा आपला
तयार आहे. मस्त असा उपमा आपला झालेला आहे. थोडा वेळ झाकण ठेवूया, थोडीशी कोथिंबीर घालूया वरून आणि उपमा तयार झालेला आहे. एकदम मऊ मस्त असा उपमा झालेला आहे, बघू शकता. दूध घातल्यामुळे उपमा एकदम मऊ होतो, म्हणून थोडंसं दूध नक्की घाला. बघू शकता किती मऊ मस्त असा उपमा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. एकदम नाश्ता सेंटरसारखा उपमा आपण अगदी 5 मिनिटामध्ये घरच्या घरी बनवू. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.